प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपण बघा मंदिर असतं, मंदिरामध्ये जर ह्या वस्तू आपण दान केल्या तर अनंत पुण्याची प्राप्ती होते। घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी टिकते आणि घरातल्या लोकांची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 2-3 वस्तू, त्या नक्कीच तुम्ही वर्षातून 2 वेळेस किंवा एक वेळेस, वर्षातून एक वेळेस दान केल्या तरी सुद्धा चालेल। याचा अनुभव तुम्हाला येईल आणि हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजे बघा, पहिलं तुम्हाला सांगते, ज्या ठिकाणी मंदिरामध्ये भंडारा होतो बघा, भंडारा केला जातो किंवा काहीतरी यात्रा असते त्यावेळेस भंडारा केला जातो, त्या ठिकाणी जर तुम्ही मिठाचं दान केलं तर अनंत पुण्याची महापुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं। दुसरं तर आपल्याला दुसरं म्हणजे मंदिरामध्ये जर तुम्ही दिवा, आता मंदिर आहे त्या ठिकाणी पण रोज जातो किंवा तुमच्या गावामध्ये 2-3 मंदिर असतील किंवा एखादं असेल त्या ठिकाणी जायचं आहे, दिवा न्यायचा आहे, पंथी न्यायची आहे आणि ती पंथी तिथंच राहू द्यायची आहे। पंथी जर तुम्ही दान केली तर तुमच्या घराचा वंश वाढतो। जेवढं लोक त्या पंथीमध्ये दिवा लावतील आणि ते दिवा देवाजवळ प्रज्वलित करतील ते तेवढं अनंत पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या घराचा वंश वाढेल, तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाईल आणि जेवढे लोक दिवा लावतील त्यांचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे दिवा, पंथी जे तुम्हाला दान करता येईल मंदिरामध्ये ते अवश्य दान करायचं आहे। याचा अनंत पुण्याची प्राप्ती निश्चितच होणार, घरामध्ये सुख समृद्धी नांदणार। तिसरं तुम्हाला सांगते, मंगळवारच्या दिवशी आपण जर माचीस दान केली तर आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाते, कष्टाचे दिवस संपतात आणि आपलं जीवन हे सुखमय होत असतं। मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही माचीस दान केली तर मंदिरामध्ये। आणि चौथं जे आहे ते बघा, मंदिरामध्ये जर तुम्ही एखादं आसन दान करत असणार, एखादी म्हणजे मोठी चटई दान करत असणार आणि त्याच्यावर लोक बसतात, ते खूप मोठं पुण्य आहे। कारण की लोक मंदिरामध्ये ज्या वेळेस जाप करतात, नामस्मरण करतात, त्याचं पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, तुम्हाला मिळेल आणि तुमचं जीवन हे सुख समृद्धीने भरेल, तुम्हाला कशाचीच कमतरता राहणार नाही। त्यामुळे जर आसन तुम्हाला दान करता येत असेल तर निश्चितपणे आसन सुद्धा दान करायचं आहे। तिसरं म्हणजे बघा, झाडू, 3 झाडू किंवा 1 झाडू गुप्त दान द्यायचं आहे। असं केल्याने तुमच्या घरातले कष्ट दूर होतील, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वाढेल, घरामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही आणि तुमची संपूर्ण जी दारिद्र्यता आहे ती झाडून निघेल। त्यामुळे जर तुम्हाला झाडू दान करता येत असतील वर्षामधून 2 वेळेस किंवा 1 वेळेस तर नक्कीच आपल्याला गुप्तपणे झाडू मंदिरामध्ये दान करायचे आहे। तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।